गुड मॉर्निंग टू ऑल. आपण रिमेनिंग पार्ट बघूयात आता. ओके, तुम्हाला मी बरेचसे लेक्चर्स फॉरवर्ड केली होती ती बघा. त्याच्यामध्ये बरेचसे 33 kV चे पार्ट्स आहेत, छोटे छोटे पार्ट्स आहेत जे तुम्हाला काय होऊन जातील, फार इझी होऊन जातील समजायला खरं तर. ठीक आहे. ओके, तर आपण आज बघूयात ते कशाबद्दल, तर बॅटरी आणि बॅटरी चार्जर बद्दल. ओके, परवा तुम्हाला मी बॅटरीचे फंक्शन सांगितले होते मे बी सगळे, बरोबर आहे ना. आता ऍक्च्युली आपण बॅटरीचा यूज बघूया किंवा काय काय असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. होप की तुम्हाला हे दिसत असेल. आणि ठीक आहे, तर बघा बॅटरीज आणि त्याचा चार्जर. तर हे फार काय असते बघा, जेव्हा 11 kV सबस्टेशनसाठी किंवा याच्यासाठी तर हे लागू होत नाही पोल माउंटेडसाठी, पण जेव्हा आपण 33 kV बाय 11 kV किंवा इतर जे इंडोअर सबस्टेशन्स आहेत, ठीक आहे, तर या गोष्टींचे जेव्हा आपण विचार करतो, डिस्ट्रीब्युशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन असेल किंवा ट्रान्समिशन असतील, जनरेशन असतील, तर त्या ठिकाणी तुमची बॅटरी जी आहे हा खूप इम्पॉर्टंट रोल काय करत असते, प्ले करत असते. तर त्याच्याबद्दल हे आपण लास्ट टाइम बघितलं. ठीक आहे, की बॅटरीज काय करतात की स्टोअर करतात एनर्जी, चार्ज स्टोअर करतात. ठीक आहे, ती तुम्हाला कशामध्ये देतात, डीसी आउटपुट डीसी मध्ये देतात. ठीक आहे, याचं जे हे आहे रेटिंग आहे, तर ते कशामध्ये असतं, एम्पियर आवर्स मध्ये असतं. ओके, कशासाठी यूज केलं जातं, तर जे तुमचे ऑपरेशन्स होतात, क्लोजिंग किंवा ट्रिपिंग ऑपरेशन ब्रेकरचे, तर त्यासाठी तुम्हाला हा डीसी सोर्स यूज केला जातो. ठीक आहे, आता ऍक्च्युअली युजेस जे दिलेत बॅटरीचे, तर ते आपण त्याविषयी बघितले, फक्त मी रिवाइज करतो. बघा, क्लोजिंग अँड ट्रिपिंग ऑफ सर्किट ब्रेकर, इमर्जन्सी सप्लाय, ऑपरेशन ऑफ प्रोटेक्टिंग रिलेइंग, सिग्नलिंग इक्विपमेंट, रिमोट कंट्रोल ॲपॅरेटस, टेलिफोन सर्व्हिसिंग अँड अलार्म सर्किट. ओके, तर या सगळ्यासाठी काय असतं, तुमची बॅटरी इम्पॉर्टंट असते. म्हणून काय असते बघा, जेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा काय होतं, इलेक्ट्रिकल ऑडिट होतं. ठीक आहे, आता गेल्या वेळी आपण तो शेवटच्या पार्टमध्ये पोहोचलो नाही, पण यावेळी मात्र लक्षात ठेवा, जेव्हा इलेक्ट्रिकल ऑडिट होतं किंवा त्याला इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन म्हटलं जातं, सबस्टेशन सुद्धा काय होतं, इन्स्पेक्शन होतं ठराविक डेजनी, ठराविक इयर, 1 इयरनी, 2 इयरनी किंवा 3 इयरनी. ओके, डिपेंड करतं. तर त्या याच्यामध्ये तुमचा सगळ्यात महत्वाचा जो पार्ट बघितला जातो सबस्टेशन मध्ये, तर तो कुठला असतो, तर हा बॅटरी. तो कुठला असतो, तर हा बॅटरी. आता याचं कारण काय, तर याचं कारण म्हणजे तुमचं जे पूर्णच्या पूर्ण प्रोटेक्टिव्ह जे डिव्हाइसेस आहेत, तर त्याचं जे ऑपरेटिंग आहे म्हणा किंवा त्याच्याबद्दलचे जे सिग्नलिंग आहे, तर या सगळ्या गोष्टी कशावरती डिपेंड असतात, तर तुमच्या बॅटरीवरती डिपेंड असतात. म्हणजेच काय, जर तुमची बॅटरी हेल्दी असेल तर तुमची हा सगळा पार्ट काय असतो, चालू असतो व्यवस्थित. आणि तो जर व्यवस्थित चालू असेल, याचाच अर्थ काय, की तुम्ही ॲबनॉर्मल कंडिशन्स मध्ये सुद्धा काय करू शकता, किंवा त्या ॲबनॉर्मल कंडिशन्स काय होऊ शकतात, की तुमच्याकडनं पटकन काय होऊ शकतात, रिझॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे, मग त्यासाठी हे बॅटरी इम्पॉर्टंट असते. आणि ह्या बॅटरीला इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे काय, त्याचा चार्जर. ठीक आहे, म्हणून जेव्हा तुमचं ऑडिट होतं किंवा इन्स्पेक्शन होतं, तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट काय बघितली जाते, की तुमच्या बॅटरीज मेंटेन आहेत का. बॅटरीज काय आहेत, मेंटेन आहेत का. बॅटरी मेंटेनन्ससाठी तुम्हाला एक वेगळं रजिस्टर अलाउ केलेलं असतं. बॅटरी मेंटेनन्ससाठी काय केलं असतं, वेगळं रजिस्टर अलाउ केलं असतं. या अलोकेटेड रजिस्टरमध्ये तुमचे सगळे डिटेल्स असतात बॅटरी बद्दलचे, की तुम्ही कुठल्या प्रकारे त्याचा मेंटेनन्स काय करताय, कॅरी करताय. ओके, ठीक आहे, आता आपण ऍक्च्युली पुढे जाऊया. बघा, पहिला आहे टाईप ऑफ बॅटरीज यूज इन सबस्टेशन. पहिला असतं लीड ऍसिडिक बॅटरी. इन इट हॅज हाय सेल व्होल्टेज अँड चीपर इन कॉस्ट. आणि सेकंड आहे अल्कलाइन बॅटरी, सुपिरियर कॉस्टली, इनसेन्सिटिव्ह टू इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल स्ट्रेन्स. ठीक आहे, तर बघा, प्रॉबब्ली कुठली लीड ऍसिड बॅटरीज खरं तर यूज केली जाते. आपल्याला काय केली जाते, लीड ऍसिड बॅटरीज यूज केली जाते. कारण का, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी येते, चीपर इन कॉस्ट. ठीक आहे, पण जिथं आता खरं तर सेन्सिटिव्ह पार्ट आहेत किंवा जिथं खरंच या गोष्टींची गरज आहे, म्हणजे कसं आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, जर ही गोष्ट चालू असेल तरच तुम्हाला काय होतं, की तुमचं सबस्टेशन तुम्ही हेल्दी ठेवू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला सिग्नलिंग आणि या गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे अल्कलाइन बॅटरी इज बेटर दॅन लीड ऍसिडिक बॅटरी. ओके, the selection factors for batteries. पहिलं, voltage selection as per requirement, 24 volt, 30 volt, 50 volt, 110 volt and 220 volt. ठीक आहे, तर एवढ्या डिफरंट रेटिंग मध्ये आपण हे सिलेक्ट करू शकतो. रूल,
बॅटरी व्होल्टेज शुड नॉट फॉल बिलो 5% ऑफ इट्स रेटेड व्होल्टेज. म्हणजे किती असेल बघा, समजा 50 वोल्ट जर असेल, ठीक आहे, तर याच्यात मध्ये हे फॉल डाऊन होता कामा नये, किती ना 5% पेक्षा जास्त. 5% जरी झालं तरी हे काय होऊ शकतो, डिस्चार्ज. अशा प्रकारे आपण त्याला काय करू शकतो, रिमार्क करू शकतो. ठीक आहे. पुढे फॉर मीडियम साइज स्विच गिअर्स 110 वोल्ट बॅटरी अँड पॉवर स्टेशन 220 वोल्ट बॅटरी. ठीक आहे. म्हणजे जे मीडियम साइज स्विच गिअर्स आहेत, ठीक आहे, किंवा हे आहेत, तर त्या ठिकाणी 110 वोल्टच्या आपण बॅटरी यूज करू शकतो, बॅटरीज यूज करू शकतो. ऍक्च्युली आपल्याला मल्टिपल कनेक्ट करावे लागतात आणि इतर ते पॉवर स्टेशन जे आहेत ते पॉवर स्टेशनला 220 वोल्ट काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे तर ती आपण बघूया. बघा, कपॅसिटी. आता कपॅसिटी म्हणजे काय, थोडक्यात रेटिंग. रेटिंग कशामध्ये असतं, एम्पियर आवर. ठीक आहे. आता एम्पियर आवर मध्ये कसं सांगितलं बघा, बॅटरी सिलेक्शन इज ऑन द बेसिस ऑफ डिलिव्हरिंग करंट रिक्वायर्ड फॉर ऍक्टिव्हेटिंग व्हेरियस डिव्हाइसेस. ओके. कपॅसिटी ऑफ बॅटरी इज एक्सप्रेस्ड इन वॅट आवर और एम्पियर आवर्स. ओके. एम्पियर आवर कपॅसिटी. एम्पियर आवर कपॅसिटी कशी काढली जाते बघा, तर कंटिन्युअस लोड तुमचा वॅट मध्ये डिवाइड बाय तिचा रेटेड व्होल्टेज. ओके. आणि त्याचं इंटू काय करायचं, टायमिंग करायचं, टाइम फॉर विच द चार्जर मे बी आउट ऑफ सर्किट. म्हणजे काय, विदाउट चार्जिंग फक्त तुमची बॅटरी कशाशी कनेक्टेड पाहिजे, लोडशी कनेक्टेड पाहिजे, त्याचं टाइमिंग. ठीक आहे. तर याला काय म्हटलं जातं, एम्पियर आवर कपॅसिटीचं सूत्र. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, तुम्हाला एमसीक्यू मध्ये काय करतील, हे विचारतील. ओके. पुढे जे आहे तर ते आहे मॅक्झिमम डिस्चार्ज करंट. तो काय आहे, मॅक्झिमम डिस्चार्ज करंट. तो कसा म्हटलाय बघा, कंटिन्युअस लोड वॅट मध्ये इंटू शॉर्ट टाइम लोड डिवाइड बाय व्होल्टेज. याचा तुम्हाला काय मिळतो, मॅक्झिमम डिस्चार्ज करंट मिळतो. शॉर्ट टाइम लोड म्हणजे कसा बघा, एकदम पीक लोड, बरोबर आहे ना, जो काय असतो शॉर्ट ड्युरेशन साठी असतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात एखादा फॉल्ट असेल तर फॉल्ट कसा असतो बघा, अगदी मिनिमम ड्युरेशन साठी असतो. तर अशा पद्धतीचा लोड. ओके. एक मिनिट. ठीक आहे. तर हे झालं त्याच्याबद्दल. आता पुढं ऍक्सेसरीज. ऍक्सेसरीज साठी काय काय म्हटलंय बघा, पहिली गोष्ट ब्रिजिंग क्लॅम्प. ब्रिजिंग क्लॅम्प म्हणजे काय, ब्रिजिंग क्लॅम्प म्हणजे काय, आपल्याला मल्टिपल बॅटरीज काय कराव्या लागतात, सिरीज मध्ये कनेक्ट कराव्या लागतात. ओके. सिरीज मध्ये कनेक्ट करण्यासाठी ज्या क्लॅम्प्स यूज केले जातात, बरोबर आहे ना, आपण रेग्युलर जसं आपण छोट्या छोट्या बॅटरीज कनेक्ट करतो किंवा आपण प्रॅक्टिकल साठी वगैरे बघतो, तर त्या पद्धतीने आपण एखाद्या छोटीशी वायर घेतलंय किंवा एखादा कंडक्टर घेतला आणि त्यानं क्लिप केलंय, असं चालत नाही. त्या ठिकाणी काय करावं लागतं, प्रॉपर रेटेड प्रॉपर एरिया, क्रॉस सेक्शन एरियाच्या क्लॅम्प यूज करावं लागतात, ज्या नटबोल्टनं काय केलं जातात, फिट केलं जातं. त्याच्यामुळे तो सगळ्यात महत्वाचा पॉईंट. व्होल्ट मीटर फॉर सेल टेस्टिंग, बरोबर ना, व्होल्टेज किती आहे. हायड्रोमीटर, ठीक आहे. त्यानंतर थर्मोमीटर, त्यानंतर रबर ऍप्रन अँड ग्लोव्ज, ठीक आहे. त्यानंतर टूल बॉक्स, त्यानंतर वॉटर स्टील, त्यानंतर बॅटरी लॉगबुक, म्हणजे आता मगाशी मी सांगितलं ते थोडक्यात रजिस्टर. ओके. आणि शेवटचं ऍसिड जॅक्स फॉर टॉपिंग ऑफ द सेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला काय लागतात, जेव्हा आपल्याला बॅटरी सबस्टेशन मध्ये इन्स्टॉल करायचे असतात, जेव्हा आपण त्याचं रेटिंग ठरवतो, तेव्हा त्याचं आपण कॅल्क्युलेशन करतो, आणि त्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला नंतर काय करावं लागतं, की हे इन्स्टॉल करावं लागतं, तेव्हा या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. ओके. आता ते झालं त्याच्याबद्दल, त्यामधल्या आपल्याला जवळपास सगळ्या माहिती आहेत कशासाठी काय यूज करतात. पुढे पण त्याचा एक दोन गोष्टी आहेत. ठीक आहे. तर त्याआधी बॅटरी चार्जर कसा असतो बघूया. एक मिनिट, मी जरा झूम आउट करतो, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. बघा, तर हा आहे बॅटरी चार्जर. ओके. याला काय म्हटलंय, डीसी बस म्हटलंय, थोडक्यात म्हणजे कॉमन ती. ठीक आहे. त्यानंतर इथं काय म्हटलंय, तुमचा हा मोटर आहे. ओके. हा तुम्हाला डीसी काय देतोय, जनरेटर डीसी आउटपुट देतो. ओके. बॅटरी चार्जर म्हटलंय. ठीक आहे. त्याचं इनपुट कशाला दिलं जातं, तर ह्या डीसी बस. बघा, तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे. हे इकडे दिलं जातं, हे इकडे. ओके. आता यासाठी काय केलंय बघा, तुमचं इथं व्होल्ट मीटर कनेक्टेड आहे इनपुटचं, आणि इथं काय कनेक्टेड आहे, ॲमीटर. हे डीसी बसला जातं, दिलं जातं. आणि डीसी बस नंतर काय केलं जातं, त्याच बस मधनं आउट काय केलं जातं, तर आपल्या बॅटरी चार्जिंगसाठी. कशासाठी, बॅटरी चार्जिंगसाठी. बॅटरी चार्जिंग मध्ये काय केलं बघा, इथे एक ॲमीटर सुद्धा कनेक्ट केलेला आहे, या ठिकाणी एक व्होल्ट मीटर कनेक्ट केलं. हा काय आहे, आयसीडीपी आहे. ठीक आहे.
आणि महत्वाचं म्हणजे काय तर हा रिओस्टॅट आहे. हा काय आहे? रिओस्टॅट. आता रिओस्टॅटची गरज काय असते? तर करंट व्हॅरी करायसाठी. रेटेड व्होल्टेजनं आपलं काय हो, तुमचं सॉरी रेटेड व्होल्टेजने काय हो, बॅटरी चार्ज व्हावी. ठीक आहे. आणि त्यामध्ये एक मेथड असते कॉन्स्टंट करंट मेथड. त्यामध्ये तो काय असतो? उपयोगाचा असतो रिओस्टॅट. ओके. तर तो थोडक्यात ऍडजस्ट करायसाठी काय आहे, व्हेरी करायसाठी काय केलं आहे, हा रिओस्टॅट इथं इन्स्टॉल केलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं चार्जिंग युनिट हे काय असतं आपल्या सबस्टेशन मध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असतात. ठीक आहे. आता प्रोसिजर म्हटले बॅटरी चार्जिंगची, तर ते आपण बघूया. बघा पहिलं काय म्हटलंय, प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. बरोबर ना. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? ऍड स्लोली H2SO4, म्हणजे जे आपण पाणी म्हणतो H2SO4. बरोबर आहे ना. H2SO4 सॉरी, पाणी नाही म्हणणार त्याला आपण, की जे आपण सॉल्व्हंट म्हणून सॉल्व्हंट पण म्हणणार नाही, जे आपण त्यामध्ये लिक्विड म्हणून जे इन्सर्ट करतो, तर ते काय असतं? H2SO4, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं? सल्फ्युरिक ऍसिड. H2O म्हणजे पाणी. ओके. ते टॉपअप्स वेगळे असतात. ठीक आहे. ते पुढं असेल इथं. ठीक आहे. बघा इथे दिलेलं आहे डिस्टिल्ड वॉटर. ओके. ते पटकन माझ्या तोंडात ते चालू. तर बघा, electrolytic add slowly H2SO4 in the glass containing distilled water and stirred by clean wooden stick or by glass rod. म्हणजे काय, जी डिस्टिल्ड वॉटरचा जार आहे, ह्या जार मध्ये आपण काय करायचं? ऍड करायचं H2SO4. आता H2SO4 ऍड केल्यानंतर ते मिक्सअप करायचं. कशाने मिक्सअप करायचं? एक तर वुडन स्टिक घ्यायची आहे, एकतर काय घ्यायचे आहे? वुडन स्टिक घ्यायची आहे, किंवा काय करायचं आहे? ग्लास रॉड घ्यायचा, किंवा काय करायचं आहे? ग्लास रॉड. इतर गोष्टी का आपण घेऊ शकत नाही? कारण हे काय बघा, हे ऍसिड आहे, आणि ऍसिड बरोबर काय होऊ शकतं? समजा मटेरियल मेटलचं वगैरे जर आपण काही घेतलं, तर ते काय होऊ शकतं? केमिकली रिॲक्ट होऊ शकतं. बरोबर आहे ना. आणि मग परत काय होईल? H2SO4 किंवा जे आपण बॅटरीमध्ये इन्सर्ट करणार आहे हे लिक्विड, तर याचे प्रॉपर्टीज काय होऊ शकतात? चेंज होऊ शकतात. त्याच्यामुळे बघा, हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. वुडन स्टिक किंवा ग्लास रॉडनं आपण काय करतो? ते स्टरलाइज करतो. बरोबर ना. पुढं, मेजर बाय हायग्रोमीटर द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजर करणे. ठीक आहे. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बद्दल तर तुम्हाला काय करतो मी, वेगळा कशी मेजर करायची, तर याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला काय करतो? सेपरेटली फॉरवर्ड करतो. ठीक आहे. तर बघा, जेव्हा इन्स्पेक्शन केलं जातं, बघा मी काय सांगतो, जेव्हा इन्स्पेक्शन केलं जातं तेव्हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे तर ती काय केली जाते? मेजर केली जाते. ओके. तर बघा, डिस्टिल्ड वॉटर स्टीर्ड केलं जातं कशामुळं? तर वुडन स्टिक आणि ग्लास रॉडनं. ठीक आहे. तर जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, इट शुड बी 1.5 फॉर फर्स्ट फिलिंग ऑफ द बॅटरी. पहिल्यांदा आपण फिल करतो तेव्हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? 1.5. फॉर द इलेक्ट्रोलाइट इन बॅटरी in sufficient quantity covering the battery plates above the 15 mm. ओके. आपण पूर्ण भरायचं आहे त्याच्या लेवल पर्यंत, आणि त्याच्यावरती बॅटरी प्लेट्स काय करायच्या? लावायच्या. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल्स आर कनेक्टेड टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ डीसी सोर्स. म्हणजे मग अशी जो बसबार मधून सोर्स आलेला आहे प्लस मायनस, तर त्याला आपले प्लस मायनस काय करायचे आहेत? कनेक्ट करायचे आहेत. पुढं, रिओस्टॅट कनेक्टेड इन सर्किट यूज टू ऍडजस्ट करेक्ट व्होल्टेज टू द बॅटरी. ठीक आहे. त्याच्यामुळे करंट चेंज होतं, आणि करंट चेंज झाल्यामुळे तुमच्या व्होल्टेजवरती डिफिशियन्सी येते. म्हणजे थोडक्यात काय होतं, की व्होल्टेज तुम्हाला रेटेड व्होल्टेजला काय होऊ शकतं? ऍडजस्ट होऊ शकतो. आता दोन मेथड्स असतात बघा, मेथड्स ऑफ चार्जिंग. त्यामधली पहिली आहे ती आहे कॉन्स्टंट करंट मेथड, आणि दुसरी जी आहे कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय लक्षात ठेवायची, फार डोकं जास्त लावून बसायचं नाही. कॉन्स्टंट करंट मेथड म्हणजे काय, की जेव्हा तुम्हाला इनिशियली बॅटरी चार्ज करायची असते, म्हणजे काय केलेलं आहे बघा, तुम्ही बॅटरी काय केलेली आहे? मॅन्युफॅक्चर केलेली आहे, सगळं तुमचं तयार झालेली आहे ती बॅटरी, आणि त्या बॅटरीमध्ये तुम्ही स्टेरड करून काय केलेलं आहे? H2SO4 आणि जे डिस्टिल्ड वॉटर आहे, तर ते त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? इन्सर्ट केलेलं आहे. आणि इन्सर्ट केल्यानंतर आता मला बॅटरी फर्स्ट टाइम चार्ज करायची. तर फर्स्ट टाइम चार्ज करायसाठी मी कुठली मेथड यूज करतो? तर कॉन्स्टंट करंट मेथड. ओके. तर ही सेकंड, कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड इज पॉप्युलर. आणि त्याच्यानंतर आपण कुठला यूज करतो? तर कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड. याच्यामध्ये काय होतं बघा, तर इन सच मेथड द इनिशियल चार्जिंग करंट इज हाय बट इट रिड्युसेस ॲज बॅटरी गेट चार्ज. म्हणजे जशी जशी तुमची बॅटरी चार्ज होत जाते तसा तुमचा करंट काय होत जातो? रिड्यूस होत जातो. कॉन्स्टंट करंट मध्ये मात्र काय, स्टार्ट टू एंड काय असतो तुमचा? सेमच करंट राहतो.
म्हणूनच ती काय केली जाते, तुमच्या इनिशियल चार्जिंग स्टेजसाठी काय केली जाते, यूज केली जाते. सेकंड काय म्हटलंय बघा, ॲज चार्जिंग इज कंटिन्यूड गॅसिंग अराउंड द सेल इज प्रोड्युस्ड. ओके. आणि थर्ड काय म्हटलंय, 3 readings आर टेकन ऑन आवरली बेसिस टू टर्मिनल व्होल्टेज ऑफ द सेल इज कॉन्स्टंट. जोपर्यंत टर्मिनल व्होल्टेज सेलचं कॉन्स्टंट येत नाही, तुला आपण काय केलं पाहिजे, आवरली बेसिसवरती कमीत कमी 3 readings घेतली पाहिजे. तर बघा, बॅटरी ही काय असते, फार इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते सबस्टेशन मध्ये. त्याच्यामुळे आपण याच्यावरती जरासा भर दिला. खरं. तर बघा, हे अशा प्रकारचे युनिट तुम्हाला हे प्रत्येकामध्ये बघायला मिळते. कुठेही बॅटरी चार्जर किंवा काय विचारलं तर जे आता आपण शिकलो हे तुम्ही तिथं प्रिपेअर केला तरी चालेल. ठीक आहे. बघा, पुढं काय म्हटलंय, चेक्स म्हणजे काय, की तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, म्हणजे थोडक्यात रिडिंग काय घेतले पाहिजे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इलेक्ट्रॉनिक किती असते, 1.25 टू 1.30. 1.5 कधी असते, की जेव्हा स्टँडर्ड इनिशियली तुम्ही काय केली असते, ती चार्ज करून चेक केलेली असते. ओके. सेकंड, व्होल्टेज पर सेल 2.5 volts. ओके. पुढं, सी दॅट मॅक्सिमम चार्जिंग रेट इन एम्पियर्स शुड नॉट बी एक्सीड 10% ऑफ रेटेड एम्पियर आवर कॅपॅसिटी. ओके. जी एम्पियर आवर कॅपॅसिटी आहे त्याच्या 10% पेक्षा एक्सीड होता कामा नये जो तुमचा चार्जिंग करंट आहे तो. तर याची आपण काय घ्यायची, काळजी घ्यायची. ओके. पुढं, प्रिकॉशन्स. प्लेस द बॅटरीज इन बॅटरी रूम विच मस्ट बी वेल व्हेंटिलेटेड. आता काय असतं बघा, वेल व्हेंटिलेटेड असण्याचं कारण, सगळ्यात पहिली गोष्ट काय असतात, याच्यामध्ये ऍसिडिक मटेरियल असतं. बरोबर आहे ना, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड असतं, डिस्टिल्ड वॉटर असतं, आणि त्याच्यामध्ये आत काय असतं, बॅटरीमध्ये प्लेट असतं. बरोबर आहे, मेटल प्लेट. मग याच्यामुळे काय होत असतं, त्याच्या भोवती गॅसिंग तयार होत असतं, गॅसेस तयार होत असतात. आणि हे जर तुम्ही एखाद्या बंद खोलीमध्ये जर ठेवत असाल तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. त्याच्यामुळे काय असणं गरजेचं आहे, की तुमची जी बॅटरी रूम आहे तर ती वेल व्हेंटिलेटेड असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होऊ शकतं, जो ऑपरेटर आहे त्याला ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. ठीक आहे. इतरही कारण असतात, तुम्ही बघितलं तरी चालेल. बॅटरी सेल्स बी प्लेस्ड ऑन रेज्ड वुडन रॅक. बॅटरी जे सेल आहेत हे कशावरती प्लेस केले पाहिजे, रेज्ड वुडन रॅक. म्हणजे काय, की ग्राउंड फ्लोअर पासून वरती असले पाहिजे, जमिनीपासून, ग्राउंड पासून. बरोबर आहे, ज्याला आपण रॅक्स म्हणतो. तर अशा रॅक मध्ये काय केले पाहिजे, हे सेल प्लेस केले. ओके. द DC buses are generally supported on ceiling or on the side walls on epoxy insulation supports. जे डीसी बसेस म्हटलंय आपण, तर हे डीसी बसेस कसं असणं गरजेचं आहे, तर सेपरेटली सपोर्टेड असले पाहिजेत. कुठं, तर सिलिंगला सपोर्ट असला पाहिजे किंवा साईड वॉलला कसं असला पाहिजे, तर कशावरती, तर इपॉक्सी इन्सुलेशन वरती. तर सध्या तरी आपल्याला हे अशा पद्धतीचं बघायला मिळत नाही. आपल्याला काय मिळतात, डायरेक्टली एक डीसी चार्जिंग पॅनल बघायला मिळतं. त्याच्यामध्ये हे असे बसबार वगैरे काय फॅसिलिटी उपलब्ध असत नाही. ठीक आहे. ही स्टँडर्ड त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही लिहू शकता. डीसी बसेस आर बी फ्लॅट कॉपर सेक्शन्स और ट्युब्युलर. म्हणजे काय, एक तर तुम्हाला हा जो बस आहे तर हा अशा फॉर्म मध्ये पाहिजे, चपट्या प्लॅटफॉर्म मध्ये, किंवा तो कसा पाहिजे, असा ट्युब्युलर फॉर्म मध्ये पाहिजे. कसा पाहिजे, अशा पद्धतीनं ट्युब्युलर फॉर्म मध्ये. दोन्हीपैकी कुठलाही चालू शकतो. ठीक आहे. यूज एस्बेस्टॉस करंट स्लॅब्स फॉर ब्रिंगिंग बसबार आउट. ठीक आहे. त्या जे बसबार आहेत ते बसबार ऍक्च्युअल कनेक्शन साठी आउट करत असताना काय करायचे, एस्बेस्टॉसचे करंट स्लॅब्स तिथं यूज करायचे. आणि शेवटचं, बॅटरी रूम शुड बी केप्ट इन ट्रिकल चार्जर कनेक्टेड टू डीसी बसबार. ओके. म्हणजे ते तुमच्या चार्जिंग युनिटला कनेक्ट असलं पाहिजे, आणि जेणेकरून काय मिळेल तुम्हाला, डीसी आउटपुट कंटिन्युअसली मिळत जाईल. ठीक आहे. आणि जे आपलं डीसी बॅटरीचं जे काम आहे तर या ठिकाणी होईल. ट्रिकल चार्जिंग म्हणजे काय बघा, बॅटरी केप्ट ऑन कंटिन्युअस चार्जिंग ऍट लो रेट फॉर कीपिंग बॅटरी रेडी इन गुड कंडिशन फॉर वर्किंग इज कॉल्ड ट्रिकल चार्जिंग. म्हणजे काय, की बॅटरी ही कंटिन्युअसली चार्जिंग मध्ये ठेवायची, पण कशी, लो रेट मध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमची बॅटरी काय राहते, ही गुड कंडिशन मध्ये पण राहते. तर याला काय म्हटलं जातं, ट्रिकल चार्जिंग. ठीक आहे. ट्रिकल चार्जिंग हेल्प्स इज रिमूव्हिंग सल्फेशन डिपॉझिट्स ऑन प्लेट्स ऑफ द बॅटरीज. ट्रिकल चार्जिंग कंटिन्युअस चालू असल्यामुळे काय होतं, जे सल्फेट डिपॉझिट तयार होतं, म्हणजे एक करोजन सारखा प्रकार, किंवा ज्याला आपण पावडर येणे असा प्रकार म्हणतो बॅटरीच्या प्लेट्स वरती, तर तो आतमध्ये येणार नाही कंटिन्युअस चार्ज राहिल्यामुळे. ठीक आहे. आणि करंट इन ट्रिकल चार्जिंग इज ओनली 2% ऑफ फुल लोड चार्जिंग करंट ऑफ द बॅटरी. ठीक आहे.
म्हणजे मगाशी जो आपण टोटल एम्पियर करंट एम्पियरच्या 10% चार्जिंग साठी यूज करतो, त्याच्या पण 2% पर्यंत काय असणार आहे हा ट्रिकल चार्जिंगचा रेट असणार. ठीक आहे. बघा इम्पॉर्टन्स ऑफ बॅटरी इन सबस्टेशन काय म्हटलंय, इट इज कन्सिडर्ड ॲज हर्ट ऑफ सबस्टेशन. आपण ट्रान्सफॉर्मरला हर्ट म्हणतो, पण इथं खरं तर हर्ट कोणाला म्हटलं गेलंय तर बॅटरीला. कारण का तर जे आपले जे प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आहेत ते सगळे कशावरती वर्क होतात तर या बॅटरीवरती. ठीक आहे. सो इट ऑलमोस्ट केअर इन preservation, maintenance, and upkeeping because in all network systems, equipment, substation, control, and protection system is operated DC supply due to its consistency. In substation, the main DC source is available converting AC to DC by rectifier. Okay. आता मगाशी तर आपल्याला डीसी जनरेटर असल्या गोष्टी दाखवल्या, पण असं नसतंय कधी. खरं तर जो एसी अवेलेबल असतो तर त्यालाच काय केलं जातं, रेक्टिफायर बाय युझिंग रेक्टिफायर डीसी कन्वर्ट केला जातो. ठीक आहे. जसं आपण कॉलेजमध्ये आपला रेक्टिफायर यूज करून डीसी मध्ये कन्वर्ट करतो, आपल्याला जो 200 वोल्ट काय मिळतो कॉलेजमध्ये डीसी मिळतो. ओके, त्या पद्धतीने battery is therefore kept in good condition, frequently checking specific gravity of electrolyte by hygrometer and checking voltage of cell by cell tester. Okay, so important tables of troubleshooting and maintenance. Okay, आता मेंटेनन्स साठी छोटेसे हे आहेत. खरं तर हे आपल्याला नाही आहे, पण आता याच्यामध्ये आहे तर आपण बघून टाकूया पटकन. ठीक आहे, तुम्हाला फक्त बॅटरी आणि बॅटरी चार्जिंग म्हणून आहे युनिट मध्ये. ओके, बघा अंडर चार्जिंग जर असेल तर केसेस काय असतात, ट्रबल इलेक्ट्रोलाइट लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दाखवते आपल्याला, शो करते रीडिंग मध्ये. ठीक आहे. बकिंग ऑफ प्लेट आपल्याला बघायला मिळते, प्लेटचा कलर चेंज झालेला बघायला मिळतो. रिव्हर्सल ऑफ सेल व्होल्टेज रिव्हर्स मध्ये गेलेलं बघायला मिळतं चार्जिंग नंतर. ऑक्सिडेशन ऑफ बॅटरी लिंक्स, जे बॅटरी लिंक्स आहेत किंवा जे आपण मगाशी म्हटलं कनेक्ट केलेले, त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, ऑक्सिडेशन पावडर आलेली बघायला मिळते. तर याचं कारण काय असतं ते म्हणजे अंडर चार्जिंग, आणि त्याची लक्षणं जी आहेत ही एवढी 5 बघायला मिळते. आता इथं मेंटेनन्स काय, इन्क्रीज चार्जिंग रेट टिल द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.2, रिमूव्ह अँड क्लीन वॉर्म वॉटर. ठीक आहे. बघा 1.2 पर्यंत आपण चार्जिंग रेट काय करू शकतो, जोपर्यंत त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.2 होत नाही तोपर्यंत आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. ओव्हर चार्जिंग, आता मगाशी काय म्हटलं आपण ट्रिकल चार्जिंग यूज करतो, तर ट्रिकल चार्जिंग म्हणजे काय, अगदी 2% रेटेड चार्जिंग करंटच्या, पण त्याच्यापेक्षा जास्त जात असतो तर त्याला काय म्हणायचं, ओव्हर चार्जिंग. आता ह्याच्यामुळे काय होतं, एक्सेसिव्ह गॅसिंग होतं तयार, बकिंग ऑफ प्लेट मगासारखंच, टेम्परेचर इन्क्रीज होतं. ठीक आहे. बल्जिंग ऑफ कंटेनर. ठीक आहे. आणि पुढचं काय होतं, फेलिंग ऑफ ऍक्टिव्ह मटेरियल फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट्स. आता याच्यामुळे एक लक्षण आहे, याचं काय करू शकतो आपण, रिड्यूस द चार्जिंग रेट टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द इलेक्ट्रोलाइट टू ऍड डिस्टिल्ड वॉटर. ठीक आहे. डिस्टिल्ड वॉटर त्याच्यामध्ये काय करू शकतो, ऍड करू शकतो. कारण काय झालं असते बघा, ओव्हर चार्जिंगमुळे तुमची डिस्टिल्ड वॉटर लेवल जी आहे, ठीक आहे, तर ती काय झालेली असते, गॅसिंग होते. म्हणजे कशाचं गॅसिंग होतंय, तर त्याच गोष्टीचं, प्लेटच्या संपर्कात तुमचं काय येतं, सल्फ्युरिक ऍसिड आणि तुमचं डिस्टिल्ड वॉटर, या दोन्ही गोष्टी असतात, बरोबर आहे ना. तर याच काय होत असतं, गॅसिंग होत असतं. करोजन ऑफ प्लेट, इलेक्ट्रोलाइट इज इम्प्युअर क्वालिटी. तुमचं इलेक्ट्रोलाइट जर इम्प्युअर क्वालिटीचा असेल तर रिमूव्ह इलेक्ट्रोलाइट, फ्लश विथ डिस्टिल्ड वॉटर, स्वच्छ करा, रिफिल विथ प्युअर गुड क्वालिटी इलेक्ट्रोलाइट. याच्यामुळे तुम्ही हे काय करू शकता, चेंज करू शकता. ओके. त्यानंतर लॉस ऑफ कॅपॅसिटी. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ सल्फेट, लॉस ऑफ इलेक्ट्रोलाइट, लॉस ऑफ ऍक्टिव्ह मटेरियल फ्रॉम फीड, कॉकिंग ऑफ पोर्स ऑफ द लीड स्ट्रॉंग इम्प्युरिटीज. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये नीड स्पेशल ट्रीटमेंट therefore सेल therefore call the supplier of the battery, send the repairs, temporarily replace the some parts, the supplier sends back. Okay. Fracture and bucking of plate. ठीक आहे. एक्सेसिव्ह हिटिंग, द हार्डनिंग ऑफ प्लेट किंवा डायरेक्टली शॉर्ट सर्किट, असे वेगवेगळे इथं तुम्हाला काय दिले आहेत, प्रॉब्लेम्स दिले आहेत. या प्रॉब्लेम्सचं रेमेडी सुद्धा इथं काय केलेलं आहे, पुढे तुम्हाला दिलेलं आहे. हे टेबल रीड आउट करा, याच्यामध्ये काय काय लक्षात येते बघा. हे काय आपल्याला पेपरला किंवा कशाला काय करत नाही, विचारत नाही, पण तरी सुद्धा काय बघा, आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपल्याला इम्पॉर्टंट पार्ट कुठला होता, तर तो म्हणजे बॅटरी. बॅटरीला तर काय म्हटलं गेलं बघा, हर्ट ऑफ दी सबस्टेशन म्हटलं गेलं, बरोबर आहे ना. तर बघा साधारण मी तिसऱ्या चॅप्टर मधलं बघा, नीड ऑफ 33/11 केव्ही सबस्टेशन, हे पण आपण बघितलं. त्यानंतर 33/11 केव्ही सबस्टेशन मध्ये वेगवेगळे इक्विपमेंट्स बघितले.
त्याच्यामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर होता, लाइटनिंग अरेस्टर होतं, CTPT होते, HT फ्युजेस होते, आयसोलेटर्स होते, कंट्रोल रिले पॅनल्स होते, स्टेशन ट्रान्सफॉर्मर, कॅपॅसिटर बँक, बॅटरी चार्जर अँड सर्किट ब्रेकर. ओके, लेआउट आणि सिंगल लाईन डायग्राम वर 33 kV सबस्टेशन बघितली. ठीक आहे, त्यानंतर ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट बघितली. ठीक आहे, आता आपल्याला फक्त काय बघायचं आहे, अर्थिंग. आता अर्थिंग कुठला आहे बघा, जे आपण 11 kV ला शिकलो ते ऍज इट इज अर्थिंग इथं बघायला लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय सेफ्टी प्रॅक्टिसेस आणि फायर फायटिंग इक्विपमेंट एवढं बघितलं की आपला हा चॅप्टर काय होतो, संपून जातो. आपण लगेच 132 kV काय करू, स्टार्ट. 132 kV मात्र अजिबात हलगर्जीपणा आपण करायचं नाही त्यामध्ये. तो आपल्यासाठी फार नवीन आणि फार इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे. ठीक आहे, तो आपण कंटिन्युअसली व्यवस्थित घेऊ. हे का नाही तुम्हाला फार ट्रेस दिला या गोष्टींवरती, तर ह्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत. माझं फक्त यामागे एकच हेतू होता की तुम्ही ह्या गोष्टी स्वतःहून सर्च कराव्यात. ठीक आहे, स्वतःहून सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल समजावं. कारण काय बघा, ह्यामधले सगळे इक्विपमेंट्स असतील, त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स असतील, हे ऑलरेडी आपण काय केले आहेत, शिकलेले आहोत. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, हे माझ्याकडे एक झेरॉक्स आहे बघा. तुम्ही आता काय सांगितलंय बघा, हे कारण काय आहे सांगतो बघा. अर्थिंग काय म्हटलं बघा, प्लीज रेफर टू सेक्शन 3.5 ऑफ दिस बुक. म्हणजे काय की हे जे अर्थिंग आहे, हे कुठलं अर्थिंग बघा, तुम्ही जे 11 मध्ये शिकलाय ते रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स आहे. हे काय म्हटले बघा, प्लीज रेफर टू 3.7 ऑफ दिस बुक. म्हणजे काय 11 के मधला 3.7 पॉईंट बघा. ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा बीडीओ टेस्ट फ्रॉम पॉवर ट्रान्सफॉर्मर हा पण 3.7 बघा म्हटले. पण तरी सुद्धा आपण काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी बघितली. ओके, आता आपल्या यामधले जनरल सेफ्टी रूल्स बघूयात. आपण अर्थिंग वगैरे बघायचंच आहे, पण आता जे अवेलेबल आहे ते आपण बघून टाकू. ठीक आहे, बघा जनरल सेफ्टी रूल्स. ठीक आहे, पहिलं म्हटलंय, अपार्ट फ्रॉम एस्टॅब्लिशिंग सेफ्टी व्हाइल वर्किंग टेस्टिंग ऑन इलेक्ट्रिक सिस्टम, द इक्विपमेंट स्पेसिफाइड इन दिस सेफ्टी रूल्स and safety instruction, general safety shall always be established and maintained. The person responsible for establishing such general safety will be the company officer holding the safety document before working or testing starts. During the working, testing, during the working or testing, the company in charge of the work shall ensure that all members of the working crew maintain general safety. It is responsibility of all members of that working party overseen by the company officer to ensure that their activities do not affect other work areas. तर याचा अर्थ काय बघा, समजा तुम्हाला एका ठिकाणी जर काम करायचं असेल, त्या काम करणार जे करायचं आहे तर त्याचा कोण असतो, इन्चार्ज असतो. ठीक आहे, जो इन्चार्ज आहे तर त्याच्याकडे जिथं काम करायचं आहे त्याचा लेआउट असणं गरजेचं आहे. बघा, जो इन्चार्ज आहे तर त्याच्याकडं त्या पूर्ण सिस्टीमचा लेआउट असणं गरजेचं आहे. आणि त्या लेआउट वरती कशा प्रकारे सेफली वर्क करायला हवं याचं सुद्धा त्याच्याकडं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय असतं, सगळ्यात पहिली गोष्ट, हा कोणतरी एक इन्चार्ज असतो, ऑफिसर इन्चार्ज, बरोबर आहे ना. त्याच्यावर लेआउट असतो. लेआउट असतो म्हणजे काय, की तुमची जी लाईन आहे किंवा जे वेगवेगळे फीडर्स आहेत म्हणा, किंवा जे काय आहे स्विचिंग यार्ड आहे, कुठलाही मेंटेनन्स असो, तर ह्या गोष्टीचं काय आहे, लेआउट आहे. आता सेफली वर्क म्हणजे काय, तर त्याला माहित असणं गरजेचं आहे की बाबा कुठल्या प्रकारचा हा बसबार जर मेंटेनन्स करायचा असेल तर हा बसबार कुठल्या प्रकारचा आहे, सिंगल बसबार आहे, डबल आहे, डुप्लिकेट सिस्टीम आहे किंवा ग्रिड सिस्टीम आहे, काय आहे. म्हणजे सेफली वर्क म्हणजे काय, तर कशा पद्धतीनं कुठले कुठले सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये, किंवा कुठले कुठले आयसोलेटर्स किंवा असतील किंवा ब्रेकर असतील, तर हे ऍक्च्युअल मध्ये काय करायचे आहे, बंद करायचे आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी त्याला माहित असणं गरजेचं आहे. तर याला म्हणायचं सेफली वर्क. ओके, तर हे 4.7.1 मध्ये दिले. आता पुढे काय म्हटलंय, ऑल सेफ्टी रूल्स, सेफ्टी इन्स्ट्रक्शन अँड प्रोसिजर are mandatory. Similarly, all relevant safety rules issued by the competent authority shall be considered mandatory when the designer and the basic safety rules. ठीक है, special rules, working or testing carried out on the near to the system to which these safety rules cannot be applied or for special reason should not be applied, carried out in accordance with an approved procedure and power system safety standards. For instance, HVHV hotline working cannot be covered in basic safety rules. काही स्पेशल रूल्स असतात तर ते कुठं EHV, HV किंवा हॉटलाईन्स जे असतात तर त्या कशामध्ये होत नाहीत, बेसिक सेफ्टी रूल मध्ये कवर्ड होत नाहीत. तर त्यासाठी काय केले जातात, स्पेशल सेफ्टी रूल्स अरेंज केले जातात. ओके, तर ऑब्जेक्टिव्ह, आता ऑब्जेक्टिव्ह सेफ्टी रूलचे काय असतील, तर ऑब्जेक्टिव्ह हेच असतात की तुमचे जे इन्चार्ज ऑथॉरिटी आहे आणि त्याच्याकडे काम करणारा जो वर्किंग क्रू आहे
तर हा कसा राहणे, सेफ राहणे. आणि महत्वाची गोष्ट जी तुमचं मेंटेनन्स ऑपरेशन आहे तर हे काय होणं, सेफली काय करणं, टॅकल आउट होणं. तर हेच काय असतं, तर या ऑब्जेक्शन सॉरी ऑब्जेक्टिव्ह असतं. ठीक आहे. आणि इथं ऑब्जेक्शन म्हणजे काय म्हटलंय बघा, and any person who has objections on safety grounds in the application of these safety rules and safety instructions shall explain their reason to the company officer. If the objections cannot be resolved immediately, then the matter should be referred to the higher authority. If the objections are still not resolved, then the matter should be referred to the project management group PMG head or operation and maintenance group head as case may be. म्हणजे काय, तर समजा ऍक्च्युली वर्क करत असताना काही सेफ्टी प्रॉब्लेम्स असतील, जे सेफ्टी प्रॉब्लेम्स कुणाला विजिबल होत असतील, तर जो ऑन ग्राउंड क्रीव तुमचा काम करत असतो त्यांना, त्याला जर दिसत असेल तर तो मग कुणाला सांगणार आहे, तुमच्या कंपनी ऑफिसरला. कंपनी ऑफिसरला जर समजा सांगितल्यानंतर जर तो रिझॉल्व्ह झाला नाही तर तो कुणाला हायर ऑथॉरिटी सांगणार, तिथेही झाला नाही तर शेवटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट जे वर्क बघतं, पीएमजी जो ग्रुप असतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट ग्रुप, तर त्याला काय केलं जातं, तर हे सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, फॉरवर्ड केल्या जातात, जेणेकरून काय व्हावं की त्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स मध्ये जर कुठलं ऑब्जेक्शन असेल तर ते काय होऊन जाईल, तिथनं क्लिअर केलं जाईल. ठीक आहे. आता बघूयात आपल्या इथे ऍक्च्युअल रूल. पहिला आहे बेसिक सेफ्टी रूल्स. पहिले आहेत ते काय आहेत, बेसिक सेफ्टी रूल्स. बघा, कंपनी सेफ्टी रूल्स अँड सेफ्टी इन्स्ट्रक्शन शाल बी अप्लाइड व्हेन वर्किंग ऑन और नियर टू द आयटम्स ऑफ energized de-energized equipment lines which are owned by. आता इथे काय म्हटले बघा, कसं आहे बघा, आपण इथं सुद्धा काय शिकतोय, गुजरात ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड. तर हे सरळ सरळ इथं गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र म्हटलं तरी काही हरकत नाही. आपल्याला महत्वाचं काय आहे की पहिला बेसिक रूल काय असतो की ज्या एनर्जाइज ठिकाणी आपण काम करायचं आहे इक्विपमेंट, तर त्याचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत तर ती कुणाच्या ओन्ड आहे, म्हणजे थोडक्यात कुणाचं आहे, एमएससीडीसीएलचं आहे, एमएससीडीसीएलचं आहे, तर त्यांच्याकडनं तर ते आपण काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, किंवा त्यांनी ते सेफ्टी रूल्स काय केलेले असतात, एम्पॉवर केलेले असतात. ओके. इक्विपमेंट शॅल बी ॲडेड अँड रिमूव्ड फ्रॉम अ सिस्टम ओनली इन अकॉर्डन्स विथ अप्रूव्ड हँडलिंग ओव्हर पॅकिंग ओव्हर procedure. The procedure will determine when the safety rules and safety instructions shall apply or do not apply. म्हणजे काय की सिस्टीम तुमची बंद करणं, चालू करणं, ठीक आहे, किंवा एखादी इक्विपमेंट त्या सिस्टीम मध्ये ऍड करणं किंवा रिमूव्ह करणं, तर हे कशानं होतं, तर परमिट घेऊनच तुमचं काय होतं, प्रोसीड होतं. ओके. पुढं, नो unauthorized person shall be allowed to enter into switching and controlling area of substation. A sideboard distinctly displayed this notice shall be provided on a gate meant for entry into the switching and controlling areas of substation. म्हणजे काय, एंट्री इज प्रोहिबिटेड, एंट्री इज प्रोहिबिटेड असा एक बोर्ड, साइन बोर्ड कुठं असणं गरजेचं आहे, तर ज्या ठिकाणी तुमचं यार्ड असतं किंवा ज्या ठिकाणी तुमचं काय असतं, या सगळ्याचं स्विचिंग पॅनल असतं. ठीक आहे. तर हे सेफ्टी, बेसिक सेफ्टी रूल्स आहेत. रिमेनिंग जे रूल्स आहेत आणि जे अर्थिंग आहे ते आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. नेक्स्ट लेक्चर तुम्हाला आज इव्हिनिंगलाच काय करण्यात येईल, फॉरवर्ड करण्यात येईल. आजच्या आज आपण उद्यापर्यंत आपण काय करून टाकू, हा चॅप्टर संपवून टाकू. ठीक आहे.